नमस्कार. आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत भाजणीची चकली. त्यासाठी वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जितक्या वाटी आपलं हे पीठ असेल तितकीच वाटी आपल्याला पाणीसुद्धा ठेवायचं आहे. त्याकरता आपण व्यवस्थित हे पीठ मोजून घेणार आहोत. भाजणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. चकल्या करायला मला भरपूर टाईम लागला, वेळच भेटत नव्हता. तर फायनली आज आपण ह्या चकल्या करणार आहोत. 2 वाट्या, साधारणपणे या वाटीने 9 वाटे पीठ आपलं भरलेलं आहे. आता आपण 9 वाटे पाणी गरम करायला ठेवणार आहोत. याच वाटीने माप घ्यायची आहेत. 1 2 साधारण 9 वाटे पाणी आपण या ठिकाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण यात तेल टाकणार आहोत. बरोबर 9 चमचे तेल आपण टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही या ठिकाणी टेबलस्पून घ्यायचं आहे आणि 9 चमचे तेल यात आपल्याला टाकायचं आहे. 1 2 3 आणि हा 9 चमचे तेल आपण यात टाकलेलं आहे. आता याला छान खळखळ अशी उकळी काढून घ्यायची आहे. छान उकळी निघली की त्यानंतर आपण हे पीठ मळून घेणार आहोत. पाण्याला उकळी फुटते तोपर्यंत आपण ह्यामध्ये व्यवस्थित सगळे मसाले वगैरे घालून घेऊयात. तर आधी चवीनुसार मीठ घालायचं आहे. जसं तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी या ठिकाणी जवळजवळ 3 चमचे एवढं मीठ घालते आहे. 1 किलोच्या चकल्या आहेत आपल्या. थोडंसं अजून वरतून टाकलं आहे मीठ. 1 किलोच्या चकल्या त्यासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता यात आपल्याला हळद टाकायची आहे. 1 चमचा हळद टाकली मी या ठिकाणी. त्याचप्रमाणे लाल तिखट 1 2 3 4 चमचे लाल तिखट मी या ठिकाणी टाकलेलं आहे साधारणपणे. आता या ठिकाणी हा जो ओवा आहे हा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित क्रश करून आपल्याला टाकायचा आहे. फ्लेवर पण छान येतो आणि चव अगदी उत्तम लागते. बघू शकता तुम्ही या ठिकाणी साधारण 2 चमचे एवढा मी ओवा ह्यामध्ये टाकलेला आहे. पांढरे तीळ घालायचे आपल्याला या ठिकाणी. 1 2 3 चमचे या ठिकाणी मी पांढरे तीळ घातलेले आहेत. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्या पाण्यालाही छान उकळी फुटलेली आहे. आता हे पाणी आपण थोडं थोडं करून पिठामध्ये मिक्स करणार आहोत आणि छान घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत. सगळं व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने सुद्धा आपण हे मिक्स करू शकतो. व्यवस्थित हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं करून आपण यामध्ये जे आपलं गरम गरम उकळतं पाणी आहे ते टाकणार आहोत. तर आपल्याला या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून आणि व्यवस्थित घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी उकळतंय त्यामुळे चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण यात घालणार आहोत. एकसोबत घालायचं नाही आहे. एकसोबत जर आपण सगळं पाणी एकदाच टाकून दिलं तर आपला गोळा जो आहे तो पातळ होऊ शकतो आणि आपल्याला अगदी घट्टसर गोळा पाहिजे, जसा भाकरीसाठी आपण गोळा भिजवतो तसा. पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान हा गोळा मळून घ्यायचा आहे. व्यवस्थित हे असे गोळे वगैरे जेही काही असतील ते फोडून घ्यायचे छान आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गुठळ्या नाही राहू द्यायच्या जास्त. नंतर आपण याला मळून घेणारच आहोत थंड झाल्यावर, पण तरीही आताही आपण प्रयत्न करायचा आहे की याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. पाणी थोडंसं टाकण्याची गरज आहे, तर आपण यात थोडंसं पाणी टाकूयात. आता याला छान आपण मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जसं लागेल त्याचप्रमाणे आपल्याला पाणी वापरायचं आहे याच्यामध्ये. नाहीतर खूप पातळ जर झालं तर त्याच्या चकल्या छान जमणार नाहीत आपल्याला. त्यामुळे आता पाणी भरपूर झालेलं आहे.
व्यवस्थित मळून घेऊयात. पूर्ण पाणी आपल्याला लागलेलं आहे 9 वाट्या. आता या ठिकाणी व्यवस्थित हे मळून झालेलं आहे. आता अर्धा तास याला आपण छान झाकून ठेवूयात, म्हणजे छान वाफ बसेल आणि वाफ बसली की आपल्या चकल्या छान येतील. या ठिकाणी अर्धा तास आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण हे खोलून पाहूयात. पिठाला छान अशी वाफ बसलेली आहे. आता हे आपण व्यवस्थितपणे मळून घेऊयात. बघू शकता तुम्ही या ठिकाणी अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण अर्धाच गोळा घेणार आहोत आणि अर्धा गोळा व्यवस्थित असा झाकून ठेवून देणार आहोत, म्हणजे तो कडक होणार नाही. व्यवस्थित झाकण ठेवून द्यायचं आहे. आता तेल लावून व्यवस्थित ह्या गोळ्याला आपण मळून घेणार आहोत. तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हा गोळा छान असा मळून. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण एकीकडे. तोवर चकल्या पाडून घेऊयात. या ठिकाणी आता आपण सोऱ्याला व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत. पूर्ण जो सोऱ्या आहे तो तेलाने आपण या ठिकाणी ग्रीस करून घेणार आहोत, जेणेकरून पीठ वगैरे चिटकणार नाही याला गोळा. व्यवस्थित आता ग्रीस करून झालेलं आहे. आता तेल लावून यामध्ये पीठ भरायचं आहे. या ठिकाणी सोऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित पीठ भरून घ्यायचं आहे. जेवढं बसेल तेवढं बसवायचं आहे. सोऱ्याच्या बाहेर नाही आलं पाहिजे पीठ, अशा पद्धतीने. आता या ठिकाणी आपण छान अशा चकल्या पाडून घेणार आहोत. व्यवस्थित जे चकल्यांचे टोकं आहेत ते छान असे बंद करायचे आहेत आपल्याला. बघू शकता तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित सगळे टोकं बंद करायचे आणि छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. अगदी मोठ्याही नाही आणि अगदी लहानही नाही, अशा या ठिकाणी टोकं जे असतात ते व्यवस्थित पॅक करायचे आहेत. तोवर आपलं तेल गरम होतं आहे. अशा प्रकारे सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. आता आपण ह्या चकल्या तळून घेऊयात. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. यात आता हळूहळू करून आपण ह्या चकल्या सोडून घेऊया आणि छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घेऊयात. मीडियम फ्लेमवर आपण ह्या तळून घेऊयात छान. छान तळू द्यायच्या आहेत आता आपल्याला ह्या चकल्या. चकल्या छान कडक लागू लागल्या की आपण अशा प्रकारे छान पलटून घ्यायचे आहे. एकदम खुसखुशीत होते आपली ही चकली. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान अशा चकल्या तळल्या जात आहेत. अजिबात चकली यामध्ये तुटलेली नाही आहे किंवा एकमेकाला चिटकलेली पण नाही आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्या चकल्या तयार आहेत. आता ह्या आपण तेलातून काढून घेऊ. या ठिकाणी आपल्या चकल्या बनवून तयार आहेत. बघू शकता तुम्ही या ठिकाणी अगदी खुसखुशीत अशी आपली चकली तयार आहे. हे बघा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.